आज तारीख आहे 1 एप्रिल 2026 आणि मी जवळपास हा व्हिडिओ पुन्हा 2-3 दिवसानंतर काढतो. तर म्हणजे बराच टाईम झालेला आहे की मी व्हिडिओ काढत नाही आणि जेव्हा मी मूड आला त्यावेळेसच मी असा एखादा व्हिडिओ काढतो आणि यूट्यूबला टाकतो. तर चला आज मी चाललो फिरायला. तसं मी कधी कुठे फिरायला जात पण नाही. आता ज्या रस्त्याने आलतो हा त्या रस्त्याचा सिनारिओ म्हणजे ते खूप कचरा आहे आसपास. समोरच वाटेत चालताना हा एक गड्डा. लगेचच आता काही वेळापूर्वी आता रस्त्यावर आलेलो आहे आणि हा पूर्ण रस्त्यावरला सिनारिओ. सांगायचं म्हणजे रिक्षाची खूप कमतरता, सर्वात जास्त गाड्यांची कमतरता भासते. याचे कारण म्हणजे इराण, इराक आणि अमेरिका यांचं जे युद्ध चालू आहे सध्या आणि त्याचा परिणाम फ्युलवर होतं. जे की आता जी गॅस लागते रिक्षासाठी ते सुद्धा खूप कमी प्रमाणात आता भेटतं आहे. म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे गॅस रिक्षाचा. तर त्यामुळे रिक्षा पण बऱ्याचशा बंद झालेला आहे. आता जर इथून रिक्षा भेटली तरच मी समोर जाऊ शकतो. तर मी आता रिक्षाची वाट पाहतो. डेली सध्या मी चाललोय कॉलेजच्या दिशेने आणि या क्षणाला म्हणजे थोडी चुकीमुळे मला कॉलेजला 4-5 चक्रा मारणं लागत आहे. तर चला मी चाललोय कॉलेजच्या दिशेने. हा पूर्ण सिडको परिसर आहे आणि हा फ्लायओव्हर ब्रिज सिडको. एंट्री गेट म्हणजे कॉलेजमध्ये जाण्याची जागा आणि इथूनच मला समोर जायचं आहे. सांगायचं म्हणजे खूप जुने कॉलेज आहे आणि इथे कोणी जास्त म्हणजे ॲडमिशन घेत नाही. मी एक्सटर्नल ॲडमिशन घेतलेलं त्यामुळे इथं आलेलो आहे. नाहीतर एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो. तर चला पुढे जातो मी. पूर्ण जो समोरचा दिसतो हा पूर्ण कॉलेजचा परिसर आहे. ते आज सुद्धा माझं काम नाही झालेलं. मी आत्ता कॉलेजला गेलो होतो. आलो होतो कॉलेजला. बाकी काही नाही, नवीन काही नाही. फिरता तेवढंच बोलून गेलो. एक रिक्षा पकडायची पुन्हा सिडको साईडपासून आहे आणि पुढे जायचे. जेवढ्या रिक्षा मी बघत होतो आतापर्यंत रस्त्यावर खूप कमी रिक्षा दिसत आहे. कारण की जे पेट्रोल क्रायसिस, गॅस क्रायसिस म्हणजे प्रत्येक गोष्टीत एक तुटवडा पडलेला आहे सध्या. आत्ता काही क्षणापूर्वी मी आत्ताच रिक्षातून उतरलो आणि चाललोय पुन्हा घराकडे. म्हणजे मी का बरं व्हिडिओ काढतोय मला पण समजत नाही सध्या, पण मी करतोय काहीतरी नवीन. तर चला, हा आहे माझ्या मागे पूर्ण रेल्वेचा परिसर. म्हणजे जे रेल्वेचा जो ट्रॅक असतो तो आहे मागे आणि खूप सारा कचरा इथे आसपास माझ्या मागे. पायवाट काही दिवसापूर्वी म्हणजे काही रस्ता नव्हता पण लोकांनी आता तयार केलं आणि हे असा इथला परिसर पूर्ण. इकडे कोणी सुद्धा कचरा आणून टाकतं आणि तिथूनच पायवाट आहे जी की तुम्हाला दिसते. इकडे सुद्धा एक पाटी आहे, सेमच पाटी आहे दोन्ही पण. मी चाललोय माझ्या घराच्या दिशेने. आमचं जे घर आहे तिकडे चाललोय मी. तिथे समोर काही रस्ते दिसत आहे, खूप दूर आहे ते. पण ते रस्ते म्हणजे तिथे एक सोसायटीचा एक एरिया बनणार आहे काही दिवसानं. इथे आहे मी जन्मलो नसेल त्या काळातली विहीर. आता तिला थोडंसं मॉडिफाय केलं गेलं आहे आणि हाच तो एरिया ज्याबद्दल मी बोलत होतो. इथे काही दिवसांनी सोसायटी एक बनणार आहे. काही लोकांनी ते जागासुद्धा घेतलेलं आहे. तर इथूनच मी आलो आहे आता माझ्या घरापाशी. हा जो रस्ता जातो आहे माझ्या घराकडे म्हणजे असं खेटूनच आहे माझे घर समोर.